स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जे विद्यार्थी डी.एड झालेले आहे, बी.एड झालेले आहे, ज्यांनी टेट दिलेली आहे, या सर्व विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे। आणि ही आनंदाची बातमी अशी की जे पवित्र पोर्टलमधला जो पहिला टप्पा जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्याची आपण गेल्या 5 ते 6 महिन्यापासून वाट पाहतोय विद्यार्थी मित्रांनो। ही संधी आता आलेली आहे आणि ती गुड न्यूज अशी की शासनाने परिपत्रक काढलेलं आहे आणि हे परिपत्रक ज्या जागा होत्या आपल्या 10% राखून ठेवलेल्या, सोबतच जे अपात्र होते, गैरहजर जे विद्यार्थी होते आणि अतिरिक्त इतर ज्या काही जागा असतील त्यांना आपल्या ज्या जाहिराती आहेत त्या अपलोड करण्यासाठी, पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी खाजगी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एक परिपत्रक काढलेलं आहे आणि ते परिपत्रक 16 तारखेचं परिपत्रक होतं। या माध्यमातून आपल्याला असं दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला ही संधी आहे, ही संधी पुन्हा मिळणार आहे आणि या संधीमध्ये या संधीचं सोनं आपल्या विद्यार्थ्यांना करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही एक आनंदाची बातमीच आपल्यासाठी असणार आहे। आपण जर माझ्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे आणि हे जे परिपत्रक आहे, ह्या परिपत्रकामध्ये नेमकं काय दिलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं हे शिक्षण आयुक्तालय यांचं हे पत्र आहे आणि हे जे पत्र आहे हे पत्र 16 जानेवारी 2025चं हे पत्र आहे। 16 तारखेला काढलेलं हे पत्र आहे। कोणासाठी आहे ते बघा। शिक्षण विभागीय शिक्षक, उपसंचालक सर्व विभाग, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षणाधिकारी महानगरपालिका, शिक्षण निरीक्षक पश्चिम उत्तर दक्षिण बृहन्मुंबई, प्रशासन अधिकारी मपा मनपा नपा यांच्यासाठीचं हे परिपत्रक आहे। आणि विषय पहा, विषय आपल्यासाठी आहे, आनंदाची बातमी आहे। आणि विषय बघा, पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्याची शिक्षक भरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत। म्हणजे पवित्र पोर्टलचा पहिला टप्पा झाला आणि त्याच्यानंतर आता पहिल्या टप्प्यानंतर दुसरा जो टप्पा होणार आहे त्या संदर्भातलं हे परिपत्रक आहे। या परिपत्रक काय दिले आहे ते बघू आपण। पहा, या परिपत्रकामध्ये काय दिलं आहे। उपरोक्त विषयांवर कळविण्यात येते की शिक्षण अभियोग्यता चाचणी, बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार, म्हणजे टेट 2022 नुसार, म्हणजे दुसरी जे टेट आहे त्यानुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातली पदभरतीची कारवाई पूर्ण करण्यात आलेली आहे। पहा, पहिला टप्पा जो आहे पूर्ण झालेला आहे। दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीकरता शासन निर्णय 10/11/2022चा जो निर्णय आहे त्यानुसार कारवाई करायची आहे। संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयानुसार 14/1/2025 नुसार पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीसाठी ऑनलाईन कामाकरिता प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे। प्रशासकीय मान्यतासुद्धा भेटलेली आहे दुसऱ्या टप्प्याकरिता। त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनांना जाहिरात नोंद करायची आहे। पहा, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत आणि ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्या सर्वांना जाहिराती, म्हणजे कुठं जागा रिक्त आहेत त्या बघायच्या आहेत आणि ती जी तारीख आहे ती सुरू करण्याची, जी जाहिरात नोंद करायची जी तारीख आहे ते 20 तारीख आहे। 20 तारखेपासून त्यांच्याकरिता हे त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे की जागा कोणत्या ठिकाणी किती जागा रिक्त आहेत ते त्यांना संस्थेला आणि खाजगी शाळांना आणि स्थानिक स्वराज्य संस्था शाळांना टाकायचं आहे। नंतर समोर बघा, त्यात दिलेलं आहे शासन परिपत्रकनुसार 10/9/2024 अन्वये दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषदेकडील उर्वरित 10% रिक्त पदे पहिल्या फेरीतील अपात्र जे झाले ते, गैरहजर, रुजू न झालेले उमेदवार तसेच अन्य व्यवस्थापनातील रिक्त ज्या जागा असतील त्या इत्यादी बाबी विचारात घेऊन जाहिरात द्यावायची आहे। पहा, जाहिरात कोणत्या जागा आपल्याला खाली होणार आहेत। एक, जे रिक्त पद आहेत ते 10% जे भरले नव्हते ते। दुसरं, पहिल्या फेरीतले जे विद्यार्थी अपात्र होते, गेलेच नाहीत ते। नंतर गैरहजर होते ते आणि रुजू न झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आणि अन्य व्यवस्थापनातील जागा, ह्या सर्व जागा विचारात घेऊन ते ॲड देणार आहेत आणि त्या जागा आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर समोर बघा, आपणास दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीकरिता या कार्यालयाचे पत्र 13/9/2024 अन्वये पुढील आवश्यक कारवाईच्या नुसार सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहे। तसेच जिल्हा परिषदाकडील बिंदू नियमावली विषयक माहितीचे प्रशासन या कार्यालयात उपलब्ध करून देण्याचे कळविण्यात आलेले आहे। ही माहिती तात्काळ सादर करावायची आहे। बघा, ही आनंदाची बातमी आहे। आपण म्हणत होतो की दुसरा टप्पा कधी सुरू होईल आणि हा टप्पा या ठिकाणी सुरू झालेला आहे। 20 तारखेला या संपूर्ण जागा, 20 तारखेपासून जागा ज्या आहेत त्या अपलोड होणार आहेत। त्या व्यवस्थापन जो असणार आहे, एक तर
जिल्हा परिषद असेल, स्थानिक स्वराज्य संस्थाची शाळा असेल, प्रायव्हेट असतील, हे संपूर्ण या ठिकाणी किती जागा रिक्त आहेत हे आपल्याला माहीत होईल आणि जागा किती येणार आहेत दुसऱ्या टप्प्यासाठी हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर लक्षात घ्यायचं आहे, आनंदाची बातमी आली आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्यासाठी शिक्षक बनण्याची पुन्हा एक सुवर्ण संधी आपल्याकडे आहेत. सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ही संधी आहे, ही संधी गमावू नका. आवर्जून याकडे लक्ष द्या आणि अपडेटकरिता आपण माझा जो चॅनल आहे, आपला जो चॅनल आहे स्नेनील्स आर्ट ऑफ टीचिंग, या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट आहे ते अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहतील. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.